मला सांगतो काही, सांगतो काही मला माझा भीम मला भेटतो बाई, मला सांगतो काही, मला सांगतो काही, मला सांगतो काही, मला सांगतो काही, सांगतो काही, मला सांगतो काही. शेताच्या पाठीला उभा, रात्या हाताच्या साथीला उभा, भूक जगणाऱ्या रात्रीला उभा का, भूक जगणाऱ्या रात्रीला उभा, तिच्या वाचनाच्या आस्वाद बाई, भीम पाहते 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 बाई. त्यात साळच्या बाईर उभा, तुका भूताच्या राशीत उभा, त्यात लेखनाच्या शाईत उभा, वाती वातीच्या उजेडात उभा, चिमणी चिमणीच्या वातीत उभा, वाती वातीच्या उजेडात उभा का, वाती वातीच्या उजेडात उभा, लेकराचं हातामध्ये घेई, त्याले साळत नाही, त्याले साळत नाही, त्याले साळत नाही, त्याले साळत नाही, साळत नाही, त्याले साळत नाही. आणि हे शिक्षण कशा करतात लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही 3 सूत्री लक्षात घ्या बरं का. माफ करा तर मी काही जास्त बोलत असेल तर. आणि आपली त्रिसूत्री आपण कशात अडकलोय, साडी, माडी आणि गाडी. साडी म्हणजे सुंदर बायको हवी, माडी म्हणजे राहायला चांगलं घर हवं, हायफाय फ्लॅट टॉवर वगैरे, त्याच्यात बाबासाहेबांचा बुद्धांचा फोटो नको, आणि फिरायला गाडी. आणि ज्याच्यामुळे हे सगळं मिळालं त्याने काय सांगितलं, शिका. कशा करता तर संघटित होण्याकरता. संघटित कशा करता की कुणावरती राज्य करण्याकरता नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी सम्राट अशोकाचा आदर्श घेतला. सम्राट अशोक हा विजयी राजा, पण त्याने तलवार ठेवली, बुद्धाकडे शरण गेला. त्याच्यासाठी संघर्ष कशासाठी की ज्या जीर्ण रूढी परंपरा आहेत त्या नाकारण्यासाठी, जे असत्य आहे ते नाकारण्यासाठी. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बोट लेकराचं हातामध्ये घेई तर त्याले साळत, त्यासाठी म्हणतो का बाई, कशासाठी शिकण्यासाठी म्हणतो का बाई, तर त्याले साळत नाही, 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 त्याले साळत नाही. तुडून तळ्याच्या बाहेर उभा, सरी सरसर बघीत उभा, येण निसर्गाचं म्हणीत उभा, तहानुरात घेऊन उभा. उभी पाणवठ्यावर बामनशाही, उभी पाणवठ्यावर बामनशाही, तिला काढत का नाही, तिला काढत का नाही, तिला काढत का नाही, तिला काढत का नाही, तिला काढत का नाही. हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतं. पण लक्षात घ्या भावंडांनो, इथल्या बहुजन समाजाला मूर्ख बनवून संविधान थोडं त्यांच्या सोयीनं बाजूला ठेवून आज राज्यात नेमकं कोणाचं राज्य आहे तुम्ही स्वतः विचार करा. आणि मग माझं म्हणणं तुमच्या लक्षात येईल. कुणाही व्यक्तीच्या विरोधात नाही मी. माझे सगळ्यात जास्त मित्र ब्राह्मण आहेत. कैलासवासी, ते कैलासवासी म्हणतात. प्रभाकर पणशीकर माझे खास चांगले मित्र होते. उपेंद्र दाते आताच आघाडीचा कलावंत. नागपूरचे पुरुषोत्तम दारेकरांचे पुत्र आणि नातू दोघेही माझे चांगले मित्र. आमचा विरोध आहे ब्राह्मण्याला, ब्राह्मण्यपणाला. ब्राह्मणांना नाही, एक लक्षात घ्या मुद्दाम. आणि म्हणून म्हणतोय
उभी पाणवठ्यावर बामणशाही न तिला काढत का नाही, तिला काढत का नाही, तिला काढत का नाही, तिला काढत का नाही, तिला काढत का नाही. त्या ग हापसाच्या बागीर उभा, त्या ग फॅक्टरीच्या बागीर उभा, काम हाताला शोधित उभा, चोर सत्तोर धुकीत उभा, डोंब भूकाचा मावीत उभा. तुझं काम कोणी चोरलं ग बाई, मले पूजित राही, 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 मले पूजित राही. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या जाती व्यवस्थेला विरोध केला, त्याचप्रमाणे कम्युनिस्ट समाजवादी विचारसरणीला देखील बाबासाहेबांचा पाठिंबा नव्हता. म्हणजे भांडवलशाही देखील बाबासाहेबांना मान्य नव्हती. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसला आपल्या हयातीत विरोध करत होते हे आम्ही जाणीवपूर्वक विसरतो. आज आम्ही काँग्रेसला सपोर्ट करत असलो तरी काँग्रेसवासी आणि बीजेपी हे दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहे, ते लक्षात घ्या. तुम्हाला तुमची वाट स्वतंत्रपणेच चालावी लागेल. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं की तुझ्या उरावर मालकशाही, तुझ्या उरावर मालकशाही न तिला काढत का नाही, तिला काढत का नाही, तिला काढत का नाही, तिला काढत का नाही, तिला काढत का नाही. आई भूमीला म्हणतो गा बाई, नदी काठाने झुंडी आई, पाय ठेवायला जमीन का नाही, वनवास रामाचा 14 वर्ष बाई. प्रभू रामचंद्र बायकोसह वनवासाला गेले. किती वर्ष? 14 वर्ष. आणि आम्हाला हे जन्मानुजन्म रामायण ऐकावं लागतं. मंडल आयोग जसा लागू झाला तसं हे पासनात बांधलेलं रामायण तिथल्या बहुजन समाजाला मूर्ख बनवण्यासाठी बाहेर काढलं गेलं आणि रामायण सुरू केलं. लक्षात घ्या. वनवास रामाचा 14 वर्ष बाई, आमचा वनवास जन्माचा बाई ग, आमचा वनवास जन्माचा बाई, त्याच आहे का कुणाला काही. कंस पक्षाला बाण लागला आणि म्हणे इथल्या महाकवींनी महाभारत लिहिलं. अरे इथे माणसांना जिवंतपणे मारलं जातं, गाडलं जातं. होत मांगे प्रकरण आठवतंय, नितीन कांगे प्रकरण आठवतंय. होत मांगे आमच्या भगिनीच्या गुप्तांगात स्टंप घुसवला, स्टंप. अरे कुठे गेले हे महाकवी, कुठे गेले? वनवास रामाचा सांगत्यात बाई, वनवास रामाचा 14 वर्ष बाई, आमचा वनवास जन्माचा बाई ग, आमचा वनवास जन्माचा बाई, त्याच आहे का कुणाला सांगतो काही, मागून मिळणार नाही, मागून मिळणार आणि असा या समाजाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराला या प्रतिक्रांतीवाद्यांनी कुठं ठेवलंय? भीम भजनात रंग केला बाई, भीम पूजनात बंद केला बाई, भीम पुतळ्यात बंद केला बाई, त्याच्या वैरानी जेल बंद केला गा. अन भीम माझा रडी तो ढाई ढाई बेडी बाई आसुरोई, वडील आसुवांचे कोसळती बाई, अन अंग चौताळते बाई, अंग चौताळते बाई, अंग चौताळते बाई. प्रतिक्रांतीवाद्यांच्या संदर्भात आम्ही समजू शकतो, पण ज्या बाबासाहेबांना आपण पित्यासमान मानतो त्या पित्यासाठी तुम्ही आम्ही तुमचं आमचं वर्तन काय आहे? भीम बाजारी ठरला ग बाई, त्याची जाहिरात केली गा बाई, त्याचा लिलाव केला गा बाई, सारे खाती ग जमले गा बाई, ससर सुरे ग सरसवले बाई, ससर कांद्या रक्ताच्या बाई,
भिल्या आभाळी बाई भिल्या आभाळी कुणी स्वतःसाठी विकतो गाबाई, कुणी खुर्चीसाठी विकतो गाबाई, कुणी मतासाठी विकतो गाबाई. काय करतोय आम्ही? पद, सत्ता, मत यांच्यासाठी बाबासाहेबांचे विचार आम्ही विकून टाकले. एवढे आम्ही लाचार झालो. कुणी स्वतःसाठी विकतो गाबाई, कुणी मतासाठी विकतो गाबाई, कुणी खुर्चीसाठी विकतो गाबाई. हिमलाधार रडू नको बाबा रे रडू नको बाबा. भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा, भीम भजनातून बाहेर ये बाबा, भीम पूजनातून बाहेर ये बाबा. नव विचार घेऊन ये बाबा, वार मुक्तीच घेऊन ये बाबा. आणि बाबासाहेब येणार आहेत, पण कसे? तुमच्या आमच्या संघर्षातून, तुमच्या आमच्या बहुजनांच्या चळवळीतून बाबासाहेब येणार आहेत. समतेचं राज्य प्रस्थापित होणार आहे. चारवाक, बुद्ध, फुले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना अभिप्रेत असलेलं समतेचं राज्य हे तुमच्या आमच्या चळवळीतून, संघर्षातून उभे राहणार आहेत. म्हणून बाबासाहेब येणार आहेत. भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा, भीम पूजनातून बाहेर ये बाबा. भीम येणार, भीम येणार, येणार बाई. वाट पाहते बाई, वाट पाहते बाई, वाट पाहते बाई.